पैलवान सागर कोले हात वरती करा। अहमदनगरचा पैलवान कुस्तीला सुरुवात होते। 21,000 रुपये इनामाची कुस्ती होती। चांगल्या प्रसंगात पण आता पेंड्या सुदाम्या वडज्या वाकड्या सगळी भगवंतानं गोळा केली आणि गोपालकाला केला आकड्यावरती लागते आहे। असा हा रंगलो कायमस्वरूपीचा ठेवा दिलाय गंगापूर। बाहेरचे आलेल्या वस्ताद मंडळींचे सत्कार राहिलेले हो। पंच फिरते राहा। 2 तगड्या कुस्त्या सज्जन प्रेक्षकांच्या साक्षीने भव्य आणि दिव्य असं कुस्ती मैदान यशस्वी देखील वाटतात आणि शेवटच्या कुस्तीचे पैलवान बॉलबोल बोडके जगदीश राजपूत जालना भाऊ बोडके राशी अंतिम कुस्तीचे पैलवान तयार आहे। आखाड्यात चालू कुस्तीनंतर आणखी एक कुस्ती लागेल आणि लगेच कुस्ती लागेल। हे पैलवान चला की पुढं। वोटदार सिकंदर शेख है क्या? नहीं, सिकंदर शेख नहीं है। आमचा कच्ची घातीचा राजू पैलवानी दिसायला त्यांचंही स्वागत आहे। दत्तू मामा अर्जुन मामा ही सगळीच माणसं या लाल मातीसाठी झटणारी। सर्वांचं सहकार्य कुणी तनानं कुणी मनानं कायनं वाचेनं योगदान दिलं हे मैदान यशस्वी करण्यासाठी। गेले 2 दिवस फोटो येत होते गंगापूरचं मैदान तयार व्हायला लागलं। जिल्हा परिषदच्या या शाळेवरती या मातीला या घामाचा सुगंध येणार आहे आणि या घामातून मोती पिकत असतात। अयान पटेल, अजर पटेल नहीं है भैया। अजर पटेल स्वर्गीय अर्जुन भाऊ राजपूत यांच्या आठवणी जाग्या व्हाव्या यासाठी कुस्ती क्षेत्र निवडलं आणि कुस्ती सारख्या खेळात घडवलेली ही माणसं जय बजरंग बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान नावावर पाडणाऱ्या या कुस्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या कुस्तीचं नाव लौकिक आहे। आज खर तर 600-650 कुस्त्या झाल्या असतील आणि एवढ्या कुस्त्या रेकॉर्ड ब्रेक 2च्या अगोदर मैदान चालू झालेलं। आता किती वाजले हो? 10 वाजले म्हणजे 9ची बी गेली 10ची बी जाईल। माणसं म्हणते की जाऊ द्या ना घरी आता 12 वाजायच्या। केलेल्या कार्यकर्तृत्वाचं तेज संयोजकांच्या चेहऱ्यावरती चमकायला लागलेलं आहे। याचसाठी केला होता आता अजर पटेल नहीं आया भाई। हे माय भाऊ तुझे मी फेरी पावले सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे। मला वाटलं मैदान बंद करतात काय की माणसं, पण पैलवानांचं हिरमूट केलं नाही। थांबले थोडं शांत डोक्याने घेतलं आलेल्या प्रत्येक पैलवानाची कुस्ती लावली। मला वाटत नाही कोणी खेळायचा राहिला असेल पैलवान का राहिलाय कोणी आलाय पण कुस्ती लागली नाही असं कोणी राहिलाय का? ते काय पैलवानच का?
ओपी अल्ताफ भाई खाना खाया नहीं भाई, सुबह से इधर लगे हुए हैं। अब देखेंगे जो मिल जाएगा। अभी तो और कुश्ती बाकी है 2-3। बरगल जगदीश पहलवान आत याओ। बाळू पहलवान, बाळू बोलके आत येऊन वॉर्मअप व्हा. आवेश खान भाई, ये कौन भाई? ये बालू है और सागर है, और उधर करण है, और इंगोली का पहलवान है। और बालू गोड़ के अलग है, जो बड़ी कुश्ती का है वो अभी आएगा जगदीश से। ये सागर कोल्हे और बालू। ये गंगापुर में कुश्ती दंगल चल रहा है। जे बजरंग बदोश बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान गंगापुर संचालित जे बजरंग व्यायाम मंडल के तत्वाधान में हो रहा है। ये बहुत बड़े आणि सागरने कब्जा घेतलेला आहे. घेतलाय. अनेक बार कुस्ती झालेली आहे ती. ह्यानं त्याला मारलंय, त्याने ह्याला मारलंय. अच्छा, शाल पिंपरीला कुस्ती झाली परवा. सचिन चौहान कल दंगल भाई पता नहीं है. दीपोळीच्या अगोदर दंगल बहुत अच्छा. पोळ्याच्या दरम्यान कुस्ती झाली. परत एकदा तीच कुस्ती जाहिर लागली. खान भाई बालू अच्छा, इरशाद रंगेल कुस्त्यांचा मैदान आहे. बाकी है बड़ी कुश्ती. ये कुश्तियों के बाद वो कुश्ती है. दुहेरी पटकावून कब्जा घेतलेला आहे. करण धनवट म्हणतात त्याला. परवा स्वर्ण पदक मिळवलंय त्यानं. भारत माता व्यायामशाळा हर्षोद अर्जुन अवतारे वस्तादांचा पट्टा आहे. चिमन पिरवाडीचा पोरगा आहे. कल दंगल नहीं मालूम मुझे. मोठ्या जोरात सुद्धा ही पोरं खेळून बघतात. भाई आपका दिलानं धाडसानं लढतात. प्यार बने रहे. हिम्मत मर्दा तो मदत खुदा. हिमतीनं खेळणाऱ्याला देव ही सहकार्य करतो. त्यासाठी हिंमत असावी लागते. हिंमत आहे तर किंमत आहे. जो चालतो त्यालाच सलाम करतात, त्यालाच नमस्कार करतात. मगाचा विशाल मांगे असं, प्रमोद काळे असं, अशी दिग्गज पैलवानांची फळी या भागात निर्माण होते. कमाल है ना तुमची वो भरायची. जी हाँ तशी उभे आहे ना वैसे. कुस्ती सुटणार नाही पैलवान. कुस्ती करा. मानेवरती घुटना ठेवण्याचा प्रयत्न आहे. स्वारी भरण्याचा प्रयत्न चाललेला आहे. चालू वर्षीचे दोन्ही महाराष्ट्र केसरी, चालू वर्षीचे चालू वर्षीचे म्हणजे 2023 मध्ये गेल्या महिन्यात झालेले पुलगाव अधिवेशनात सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला आणि 8 दिवसाच्या फरकाने तो शिवराज राक्षे धाराशिवला महाराष्ट्र केसरी झाला. आपण सगळ्यांनी बघितलं. त्यांचे दोघांचे इथं तस्वीर लावले, फोटो लावलेले आहेत. तर याच भागातला नाशिकचा चालू वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी आणि 2019चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर. महाराष्ट्र केसरी झाला नसला तरी भविष्यात काहीतरी करणारे असा पृथ्वीराज मोहोळ यांचे फोटो लावले. या पैलवानाला, या भागातल्या प्रेक्षकांना आकर्षण वाढावं कुस्तीचं, यासाठी ज्यांच्या आठवणी वारंवार होतात असे अर्जुन भाऊ
राजपूत यांची प्रतिमा कायमाची माणसं जपतात अगदी हृदयात सुद्धा. आणि करांची चलाकी सुंदर चाललेली आहे. त्याचे हातही चालतात आणि पायही चालतायत. हप्ते बांधण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पुऱ्या उंचीचा भाऊ भैरवा आणि ढाक लावतोय तो सागर कोल्हे. काही घडू शकतंय. संधीचं सोनं करत असतोय पैलवान. काळाची गरज आहे. ही तरुण पिढी सशक्त व्हावी, निर्व्यसनी राहावी, निरोगी व्हावी. निरोगी आणि निर्व्यसनी करायचं असेल तर कुस्तीसारखा खेळ जपणं गरजेचं आहे. आणि टाळ्या 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 करा धन्यवाद. अर्जुन अवतारे वस्तादचा पट्टा विजयी झालेला आहे. कष्ट बाळू हात्या शिक्षणाच्या नावाखाली गावागावातला आणि घराघरातला वाडी वस्तीवरचा तरुण शहराकडे चाललाय. पण शिक्षणापेक्षा बाकीचं जास्त शहरात वाढतंय. ते मोबाईलवर येतंय आणि ते बघून त्याचं अनुकरण करायचं जरा तरुणांचं चाललेलं आहे. ते थांबलं पाहिजे. मोबाईल वापरला नाही पाहिजे असं माझं मत नाही, पण त्याला मर्यादा आहे. आणि पुन्हा बाळूच्या बगरपेटीतून सागर खोले सही सलामत सुटलेला आहे. करा की टाळ्या जरा. टाळ्या वाजवल्यानं आपली थंडी जाते, पुढच्याला प्रोत्साहन मिळतंय. नाहीतरी टाळ्या वाजवल्यावर काय जीएसटी भरावं लागणार आहे. जरा मोकळ्या मनानं वाजवायच्या, त्याला काय एवढं. चांगल्याचं कौतुक करायला काय हरकत आहे. एकदा देवाचं नाव घेऊ आपण सर्वजण मोठ्यानं. मोठ्यानं एवढ्यासाठी का म्हणतोय, आजूबाजूच्या खेड्यापाड्यापर्यंत कळलं पाहिजे, त्या हायवे पर्यंत गेलं पाहिजे की गंगापूरचं मैदान चाललेलं आहे. बोल बजरंग बली की. अजून बी काही माणसं मागच्या बाजूच्यांनी गप्प बसले. असं करतात म्हणून मग वाईट वाटतं. जरा मोकळ्यापणानं देवाचं नाव घ्यायला काढतं नाही. जटोळेचे हाकीम पैलवान आहे, महाराष्ट्राचं मेडल आहे त्यांचं. अशी गुणी माणसं येतात, कुस्त्या बघतात आणि निघून जातात. या लाल मातीनं घडवलंय. तिकडले हाकीम पैलवान ती राठोड वस्ताद, राजपूत वस्ताद तिथं आल्यापासून बसले तरी नाईक वस्ताद गेले काय. ही सगळी माणसं लाल मातीवरती प्रेम करतात. जिथं कुस्ती तिथं आवरून जातात. फार मोठी उद्योग व्यवसायातली माणसं आहेत, नोकरदार माणसं आहेत, पण कुस्तीवरती प्रेम आहे म्हणून येतात. सर्वांनी एकदा मोठ्याला जय जयकार करायचं, सर्वांना एकाच वेळेस बोल बजरंग बली की. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. अवघं दुमदुमलं गंगापूर. इसके बाद एक गंगेच्या तीरावर बसलेलं छोटंसं गाव और कुस्तीनं मोठं केलं. रोहिलागड वाले की कुस्तीचा नावलौकिक वाढला. गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट पैलवान आल्या. 4 पावले आपल्यात आले तर आपली गडबड उठते. एवढं मोठं संपादना थोडी गडबड झाली, पण कव्हर केलं गावकडे. हलगीवाल्याला जरा उठून वाजवायला काय अडचण आहे बघू. त्याला लय वाटतंय ती सारखं माझ्याकडे बघतंय कहो बाबा
मिशावर ताव मारतोय. त्याला वाटतं माझ्या मिशाविषयी का बोलत नाही. पण झालंय असं, पुढच्या वर्षी त्याच्या मिशावरती लिंबू ठेवलं तरी खाली पडणार नाही. भाई अजहर पटेल नहीं आया। जगाच्या पाठीवर अनेक पद आहेत. आजचे मुख्यमंत्री उद्या माजी मुख्यमंत्री होतील, आजचा सरपंच उद्या माजी सरपंच होईल, पण पैलवान कधी माजी होत नाही, आजीवन चिरंजीव असतोय. आणि भगवान शिवा भाऊ असतात यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट वाणीचं कौतुक करून त्यांनी माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद असतात. आणि बराच वेळ चाललेली कुस्ती बराबरी सुटली आहे. बाळू पैलवान